एक महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र येत आहेत, भेटतायत एकमेकांना। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठक आहे आणि त्यानिमित्त हे दोघे एकमेकांना भेटणार आहेत। शरद पवार आणि अजित पवार याबाबत एकत्र चर्चा करणार आहेत। शिवाजीनगर इथल्या साखर संकुल या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असतील। आज दुपारी 2 वाजता साखर संकुल इथं ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। आज पुन्हा काका पुतण्या म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एका बैठकीनिमित्त पुण्यात एकत्र येणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा साखर संकुलची बैठक असेल किंवा इतर बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे वारंवार एकत्र येताना पाहायला मिळतात। आज दुपारी 2 वाजता जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे एआय संदर्भात जी बैठक आहे VSIची, त्या VSIच्या बैठकीत आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत। दुपारी 2च्या नंतर पुण्यातल्या साखर संकुलात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीत विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार, शरद पवार तर असणारच आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे दोन्ही नेते देखील उपस्थित असणार आहेत। खरं तर VSIच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एआयची ही बैठक आहे। एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून ऊसाच्या क्षेत्रात किंवा साखरेच्या क्षेत्रात किंवा शेतीच्या क्षेत्रात आपण काय काय करू शकतो या संदर्भात हा सगळा आढावा असणार आहे। पण चर्चा पुन्हा तीच रंगतीये की अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार आहेत। काल बारामतीत असताना शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्या। तर पवारांनी निश्चित असं उत्तर दिलं होतं की याबाबत मला माहिती नाही। दुसरीकडे अनेकदा बोलताना, ऑफ रेकॉर्ड बोलताना शरद पवारांनी असं देखील सांगितलं होतं की आता पुढच्या पिढीने निर्णय घ्यायचे आहेत, सुप्रिया याबाबत निर्णय घेईल, सुप्रिया सुळे याबाबत निर्णय घेतील। हे असं सगळं असताना गेल्या 2 ते 3 महिन्यातल्या दोन्ही नेत्यांच्या जर बैठका बघितल्या तर 3 ते 4 VSI असतील किंवा रयत शिक्षण संस्था असतील या बैठकी झाल्या। त्यानंतर शरद पवारांचे धाकले चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यात हे दोन्ही एकत्र आले। त्यानंतर ज्या एआय संदर्भात साखर संकुलला जी पहिली बैठक झाली होती पुण्यात, तिथे देखील हे दोघे एकत्र असलेले पाहायला मिळाले। आणि आज पुन्हा एकदा बैठक आहे। आपण बोलूया याविषयी। तुर्तास धन्यवाद अभिजित, आपण माहिती दिली त्याबद्दल।